नमस्कार, मी लतिका। आज मी तुम्हाला हिरवं चिकन बनवून दाखवणार आहे। त्यासाठी बघा हे 1.5 किलो चिकन घेतलेलं आहे। थोडंसं कमी जास्त केलं तरी चालेल आणि हे जे मोठे मोठे पीस करून आणलेले ती आणि चिकन कसं साफ करायचे ह्याची पण रेसिपी मी अपलोड केलेली आहे। तर ह्यासाठी आपल्याला मसाला काय काय पाहिजे बघा। एक मूठभरपेक्षा जास्त अशी कोथिंबीर घेतलेली आहे, एक गड्डी लसूण घेतलेला आहे, 1 इंच आलं बघा एकदम पातळ कापून घेतलेलं आहे, ह्या 10 ते 12 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत। ह्यातल्या पोपटी येत्या काय आणि तिखटवाल्या काय आहेत तुमच्या तिखटाप्रमाणे घ्या। 10 ते 12 काजू घेतलेले आहेत, अर्धा लिंबू घेतलेला, 1 लिंबू जरी टाकलं तरी चालेल। आता माझ्याकडे ना पुदिना नाही आहे, फ्रेश पुदिना, तर त्यासाठी मी हे सुकवलेला पुदिना घेतलेला आहे 2 चमचे। तुमच्याकडे जर असेल ना एक एवढा जरी घेतला फ्रेश पुदिना तरी पण चालू शकते। दही अर्धी वाटी घेतलेला आहे। आता हा जी एवढा मसाला आहे ना मी मिक्सरला बारीक करणार आहे, त्यात दही टाकणार आहे आणि ह्याच्यामध्ये लिंबू पण पिळून टाकणार आहे। तर हा मी बारीक करून घेते। मिक्सरला बघा मी बारीक करून घेतलेलं आहे आणि बारीक करताना थोडंसं पाणी टाकलेलं आहे। आता हे आपण चिकनमध्ये काढून घेऊया। पूर्णपणे बघा मी पेस्ट टाकून घेतलेली आहे। त्याच्यामध्ये टाकायचं 1 चमचा गरम मसाला आणि छोटा 1 चमचा जिरे पावडर। ह्याची पण रेसिपी अपलोड केलेली आहे, ह्याची पण रेसिपी मी अपलोड केलेली आहे। त्याच्यामध्ये टाकायचं छोटा अर्धा चमचा मीठ। आता हे चांगलं मिक्स करून घ्यायचं। तुम्हाला मी सांगते तुमच्याकडे जर टाइम असेल ना ह्याला तर 2-3 तास तुम्ही ही फ्रीजमध्ये ठेवलं तर चालेल। पूर्ण असा मसाला लावून घ्यायचा, चांगला मिक्स करून घ्यायचा आणि फ्रीजमध्ये झाकून ठेवायचं। आणि जर वेळ नसेल ना तर बाहेर जरी 1-2 तास ठेवलं तरी पण चालेल। आता हे मी मिक्स करणार आहे आणि 1-1.5 तासासाठी बाहेरच ठेवणार आहे। मस्त असं बघा मिक्स केलेलं आहे। आता ह्याला मी काय करणार आहे झाकून 1-2 तासासाठी बाहेरच ठेवणार आहे। झाकून ठेवलं होतं बघा। आता आपण बनवायला घेऊया। कढई ठेवली गरम करायला, त्यामध्ये पहिलं मी थोडंसं तेल टाकून घेते। तेलाच्या जागी तुम्ही तूप टाकलं तरी चालू शकते आणि हे जरा गरम होऊन देऊया। तेल गरम केलेलं आहे, त्याच्यामध्ये टाकायचा बटर। आता काय झालंय माहिती आहे का, नुसतं बटर टाकला की नाही तर बटर जळून जातो, तर त्यासाठी थोडंसं पहिलं तेल टाकायचं आणि ही बटर वितळून घेऊया। बटर वितळलेलं आहे, त्याच्यामध्ये बघा मीडियम आकाराचे 4 कांदे घेतले होते आणि ती चॉपरला एकदम बारीक केलेले आहे। तुम्ही ह्याची आपण जेव्हा पेस्ट केली ना तर ती तशी पण तुम्ही पेस्ट करून टाकू शकता। आता याला काय करायचं, गॅस आहे मीडियम आणि कांदा चांगला भाजून घ्यायचा। कांदा बघा मस्त असा भाजून घेतलेला आहे, असा कलर आला पाहिजे। गॅस करणार आहे बारीक आणि आपण आता ह्याच्यामध्ये हे चिकन टाकून घेऊया। आता चिकनचं तुम्हाला सांगते, तुम्ही जर जास्त वेळ जर बाहेर ठेवलं ना तर तुम्ही ही फ्रीजमध्ये ठेवा। आता मी कसं हे 2 तासासाठी फक्त ठेवलं होतं, त्यामुळे हे मी बाहेरच ठेवलेलं, कारण आपण ह्याच्यामध्ये दही टाकलेलं आहे, लिंबू टाकलेलं आहे, तर त्यासाठी तुम्ही फ्रीजमध्ये जरी ठेवलं तरी चालेल। आणि जेवढं मुरल का नाही तेवढं चांगलं लागतं। हे गॅस केला परत मी मीडियम आणि ह्याला 2 ते 3 मिनटं मीडियम गॅसवर परतून घेते। 2 ते 3 मिनटं बघा मी चांगलं परतून घेतलेलं, असं थोडा वेळानं असं परतत राहायचं। मस्त होतं बघा एकदम असं। आता ह्यात काय आपण पहिलं जे ना थोडंसं मीठ लावलं होतं, तर कमी जर मीठ असेल तर आत्ताच मीठ टाकून घ्यायचं, टेस्ट करून बघायचं। आता हे मीठ टाकल्यानंतर पण मी जरा थोडंसं मिक्स करून घेते व्यवस्थित। मीठ टाकल्यानंतर बघा चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे। गॅस होता मीडियमच। आता मी काय करणार आहे माहिती आहे, ह्याच्यामध्ये मिक्सरच्या भांड्यामध्ये मी थोडंसं पाणी टाकून घेतलं होतं। मी थोडंसं पाणी टाकणार आहे कारण त्याला मसाला लागला होता। तर बघा मी एवढं पाणी टाकलेलं, एक छोटा अर्धा ग्लास किंवा असं जर बोललं तर चालेल। ते दिसत असेल कमी पाणी टाकलेलं आहे, कारण हे शिजलं पाहिजे, शिजलं तर चव छान लागेल ना त्याची। तर त्यासाठी बघा मी पाणी टाकून घेतलेलं आहे। तर आपण मीठ टाकलं, ह्या मसाल्याला बी पाणी सुटतं बरं का, आणि मी वरूनसुद्धा पाणी टाकून घेतलेलं आहे। आता तुम्हाला पाहिजे तर तुम्ही ही मीडियम गॅसवर बी शिजवू शकता, आता बारीक गॅसवर बी शिजवू शकता। आता हे मी झाकण ठेवलेलं आहे आणि गॅस करणार आहे बारीक आणि 20 मिनटानंतर तुम्हाला मी दाखवते। 20 ते 25 मिनटं झाल्यात बघा मी झाकण ठेवलं तर एकदा हलवलेलं आहे बघा अशा पद्धतीत। खूप जणांनी असे कमेंट केले होते हिरवं चिकन दाखवा, तर मस्त असं होतं बघा। एक अर्धा तास जरी ठेवलं तर अजून जर तुम्हाला ह्यातलं पाणी आटवायचं असेल तर आटवू शकता। मस्त असं होतं, करून बघा एकदा। आणि चवीला एक तर छान लागतं ना, झटपट आणि सोप्या पद्धतीत मी तुम्हाला दाखवलेलं आहे। थोडीशी मी ग्रेव्ही ठेवलेली आहे बघा, एवढीशी, तेवढी तर ग्रेव्ही पाहिजेच आपल्याला। रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।